महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण की बघा, या निराधार व्यक्तींसाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना सांगितलेली आहे. आता निराधार बांधवांसाठी एक अतिशय मोठी खुशखबर आणि दिलासा देणारा शासनाकडून ही माहिती आता समोर आली आहे. ही आता खुशखबर नेमकं काय आहे, लाभार्थ्यांना याचा नेमका कसा फायदा होणार, आता बघा हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, महत्त्वाचा तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण की बघा, आता डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, कारण की बऱ्याच जणांना अजूनही पैसे खात्यात जमा झाले नाही. इतकंच नाही तर काही लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या मागील 2 महिन्याचे सुद्धा अनुदान इथं अजूनपर्यंत इथं मिळालेले नाही. त्यामुळे आजचे पैसे कधी येणार हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. आता बघा, या संदर्भातील रोज असंख्य इथं कमेंट्स येत आहे. अनेक जण इथं सांगत आहे की त्यांना अजून इथं ऑक्टोबरचा हप्तासुद्धा मिळालेला नाही. काही दिवसांपासून शासनाच्या पोर्टलवर एक सूचना देण्यात आली होती, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की डिसेंबरचा हप्ता 25 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे सगळ्यांना इथं थोडासा दिलासा मिळाला होता. आता तेच जसं की वाट बघत होते. प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलं तर सांगितलेल्या तारखी इथं निघून गेली तरीसुद्धा अनेकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाहीत. त्यावेळी पोर्टलवर तो अजून एक सुद्धा मेसेज दिसला होता, 23 ते 24 तारखेच्या दरम्यान पैसे वाटप होणार. आपण प्रत्यक्ष अनुभव इथं मात्र वेगळाच इथं निघाला. आता बँक खातं इथं तपासूनही पैसे आले नाहीत. सगळ्यांना जसं की गोंधळाची गोष्ट इथं आली. आता बघा, आधी पोर्टलवर दिसत होतं की इथं पूर्णपणे तुम्हाला पैसे या तारखेला मिळणार, त्या तारखेला मिळणार. परंतु इथं बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात इथं पैसे जमा झाले नव्हते. अक्षरशः इथं जसं की गोंधळाचं वातावरण इथं तयार झालेलं आहे. त्यांची चिंता वाढलेली आहे. नेमकं काय चाललं आहे, पैसे कधी मिळणार, याच प्रश्नांचं उत्तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल, ऑक्टोबरचा महिना इथं मिळाला नसेल, तर ते कधी मिळणार, त्याचा देखील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, एकत्र तुम्हाला सर्व पैसे आता मिळणार आहे. डिसेंबर हप्त्याचा इथं जे काय आता वितरणाची प्रक्रिया सर्व बांधव करत होते, त्यांच्यासाठी आनंददायी आणि महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. आता बघा, प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलं तर डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठीची सविस्तर इथं थोड्या वेळात आपण इथं माहिती शासनाकडून आलेली आहे. आता बघा, दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची खुशखबर आधी समजून घेणे तुमच्यासाठी गरजेपूर्वक ठरणार आहे. खुशखबर म्हणजेच आता बघा, डिसेंबरच्या हप्त्याची थेट संदर्भात तिथं नसली तर अनेकसुद्धा कुटुंबांना उपयोगाची माहिती तुमच्यासाठी ठरणार आहे. कारण की बघा, समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद परभणी त्यांच्या माध्यमातून एक विशेष योजना इथं राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश खूप जसं की संवेदनशील आणि गरजेचा आहे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील दिव्यांग मुलांची लवकरात लवकर इथं ओळख व्हावी, त्यांचं योग्य इथं वेळी निदान इथं व्हावं आणि वेळेत इथं उपचार सुरू झाले पाहिजे, यासाठी योजना सुरू करण्यात आली. अनेक वेळा योग्य उपचार वेळेवर मिळालेले नाहीत तर आता पुढे इथं मोठ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. हे लक्षात घेऊन शासनाने या योजनेच्या अंतर्गत अशा मुलांच्या आईवडिलांना किंवा पालकांना उपचारासाठी मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच उपचाराचा जसं की काळाचा इथं मुलांची काळजी घेतली जावी आणि आर्थिक जसं की ओझ कमी व्हावं, यासाठी निर्वाह इथं भत्त्याच्या स्वरूपात आर्थिक सहाय्यता इथं दिली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेणारा जे काही सर्व पात्र लाभार्थी असणार आहे, त्याच व्यतिरिक्त जे काही आता त्यांचे पालक असणार आहे, त्यांच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला नेमकं कधी मिळणार हे देखील सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा, योग्य वेळी अर्ज केल्यास त्या योजनेचा फायदा मिळू शकतो. पुढे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती इथं सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे. आता बघा, कोण पात्र आहेत, नेमकं कोणती कागदपत्रे इथं लागणार आहे, त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता या योजनेचा उद्देश समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काही दिव्यांग व्यक्ती अशा असतात ज्यांना जसं की रोजची जसे की साधी दिनचर्यासुद्धा इथं समजत नाही. त्यांची काळजी घेणे, दैनंदिन काम करणं किंवा गरजेचे निर्णय इथं घेणं शक्य नसतात. अशा दिव्यांग व्यक्ती पूर्णपणे त्यांच्या आईवडिलांवर किंवा पालकांवर अवलंबून असतात. अशा प्रकारच्या UID इथं आधार कार्ड इथं दिव्यांग व्यक्तींना सतत काळजी इथं वाहकाची इथं गरज असते. ही जबाबदारी बहुतेक वेळ पालकांनाच पूर्ण करावी लागते. आता हे लक्षात घेऊन आता शासनाने ही योजना सुरू केली. अशा दिव्यांगांच्या पालकांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्यावर ओझ हलकं व्हावं आणि त्यांना आपल्या मुलांची योग्य पद्धतीने काळजी घेता यावी, या उद्देशाने या योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य इथं दिले जाणार आहे.
आता जर आपल्या जसं की मनापासून विचार करून बघा, व्यक्ती दिव्यांग असो किंवा पूर्णपणे सक्षम असो, त्यासाठी आयुष्यात इथं सगळ्यात जसं की मौल्यवान गोष्ट कोणती असते, तर ती म्हणजेच आपली मुलं. ही भावना सगळ्यांनाच इथं सारखीच असते. कोणती आई किंवा कोणतेही वडील आपल्या मुलांच्या भविष्याचं इथं कायम चिंतेत असतात आणि विशेष करून जेव्हा मुलं लहान असतात, त्यांना जास्त काळजीची गरज असते. हेच लक्षात घेऊन शासनाने एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे दिव्यांग मुलं आहे, त्यांनाच आता निदान शक्य तितक्या आता लवकरच इथं आधार व्हावा किंवा अडचण इथं वेळेवर त्यांना इथं मदत व्हावी. आता त्यांना हे मदत कशी व्हावी हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, आता त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. आता बघा, अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे, याबद्दल स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. आता बघा, आर्थिक ताण कमी व्हावा यासाठी शासनाकडून पालकांना निर्वाह भत्त्याच्या स्वरूपात आर्थिक इथं मदत इथं सुद्धा दिली जाणार आहे. म्हणजेच तुमच्या इथं उपचारासोबत कुटुंबाला थोडासा आधार मिळावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे. म्हणूनच जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल किंवा तुमच्या कुटुंबात खरंच इथं मदतीची गरज असेल, तर ही संधी सोडू नका. लक्ष ठेवा, या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर आहे. याबद्दल स्पष्ट सूचना सरकारने दिली. त्यामुळे शेवटच्या जिथं दिनांकापर्यंत वाट बघता नये, तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या. कारण की बघा, आता उद्याचा दिवस जर गेला तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार नाही. तर लवकरात लवकर जर का तुम्ही अजूनपर्यंत अर्ज केला नसेल, पोर्टलवरती जाऊन तुम्हाला नवीन ऑप्शन तिथं पाहायला मिळणार आहे. तुमचं आधार कार्ड, तुम्हाला बँक पासबुक, जे काही कुठली तुमची माहिती इथं जोडण्याची आवश्यकता पडणार आहे. आता बघा, डिसेंबर हप्ता कधी मिळणार, आता या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता या अंतर्गत डिसेंबर हप्त्याचा जे काय आता निराधार व्यक्ती किंवा लाभार्थी इथं वाट बघत आहे, त्यांच्यासाठी आता सूचना असणार आहे. बघा, ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते अजूनपर्यंत मिळाले नाही आणि डिसेंबरच्या हप्त्याची ते व्यक्ती वाट बघत असेल, तर बघा, जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला तिन्ही हप्ते एकत्र मिळणार असं सरकारने आता जाहीर करून टाकलेलं आहे. तुम्हाला चिंता आणि काळजी करण्याची आवश्यकता इथं पडणार नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर मिळणार आहे, असं आता सरकारने सांगितलेलं आहे. आजची बघा 30 तारीख असून 31 तारीख गेल्यानंतर 1 जानेवारीपासून आता आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर नवीन वर्षांमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आतापर्यंत जे हप्ते त्यांचे थांबलेले असणार आहे किंवा पेंडिंग आपण त्यांना सुद्धा म्हणू शकतो, तर पेंडिंग हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये एकत्र क्रेडिट होणार, हे देखील आता सरकारने सांगितलेलं आहे. बाकी तुमच्या घरामध्ये कोणी दिव्यांग असाल, तुम्ही पालक असाल किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांचे भाऊ किंवा बहीण असाल, तर तुम्ही देखील यासाठी इलिजिबल असणार आहे. तर पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँक पासबुकची माहिती साधारणपणे जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.